हॅपी बर्थडे टू यू. हॅलो यू ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. माझे डोळे एकदम सुजलेले दिसत आहे कारण खूप झोप झाली आहे. सो येस, अजून मी नागपूरला आहे. काही कारणास्तव आम्ही इथे थांबलेलो आहे. सो मी म्हटलं चला, आजचा संडे आहे आणि लग्न झालं, सगळे व्लॉग्स तुमच्यापर्यंत आले आणि आय होप तुम्ही सगळे व्लॉग्स एन्जॉय केले असतील. सो आता मी जेव्हापर्यंत नागपूरमध्ये आहे ते म्हणतात इथले व्लॉग्स तुमच्याशी शेअर करू. सो आय होप तुम्हाला बघायला आवडेल किंवा आवडतात की नाही सुद्धा तुम्हीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि आजचा दिवस इथे कसं जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नानू कुठे गेली होती? सो आई रव्याची इन्स्टंट इडली बनवत आहे, तर मी तुमच्याशी रेसिपी शेअर करते. एकदम क्विक बनते कारण मला पण शिकायची होती. म्हटलं मग रेसिपी मी पण शूट करून घेते म्हणजे पुढच्यांदा मला बनवायला सोपं पडेल. सो इथे रव्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये काय टाकणार आता? तेल गरम केलेलं. ओके. तर याच्यामध्ये 1 वाटी आंबट दही टाकलं आहे. मेक शुअर की आंबटच दही टाकायचं आहे, नाहीतर तो जे फर्मेंटेशन व्हायला पाहिजे ते होणार नाही. सो आंबट दही टाकून हे छान असं मिक्स करून घेतलं. तेवढंच पाणी का? पाणी गरजेनुसार. आणि आता याच्यामध्ये काय टाकणार आहे? सोडा सगळ्यात शेवटी. आणि हे मिश्रण पण कधी तयार करायचं? पहिले तर सगळं रेडी करायचं, म्हणजे कुकर रेडी, नंतर मिश्रण बनवलं. इकडे कुकर होते. हां, परत चिमूटभर एका डिरेक्शनने फिरवून घ्यायचं. तर मग बघा, इडली कुकरला लावली आणि एक 10-15 मिनटात कुकर होतो. ते बाहेर काढायचे सगळे पात्राने, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि एकदम इझिली निघते. एकदम इन्स्टंट बनवता येते ही इडली. सो रात्रभर आपल्याला डाळ तांदूळ भिजवत टाकायची गरज पडत नाही आणि एकदम सॉफ्ट आणि टेस्टी बनते. घरी इडली बनवली पण आम्हा सगळ्यांना समोसा खायचा होता, स्पेशली यांना, हो ना? म्हणून आम्ही तर्री समोसा खायला झालो. मला तर्री समोसा नाही आवडत, मला फक्त समोसा आवडतो. तर्री पोहे मला खूप आवडतात. तर आता बघू आता काय काय ब्रेकफास्ट आहे. सो म्हटलं चला संडे आहे, आम्ही सगळे बच्चा पार्टी बाहेर निघालो. आई बाबा घरी आहे ना? आई बाबा कुठे आहे का नानू? आई बाबा? तुझे बाबा नाही, माझे आई आणि माझे बाबा. अप्पा कुठे? अप्पा आणि आई घरी. आणि आपण कुठे चाललो? ब्रेकफास्ट करायला. हा. काय कोण आहे का नानू? असं करावं लागतं. असं वाटतं फ्री मध्ये समोसा भेटत सिंगल. आता जे कोणी नागपूरकर असतील त्यांना ही जागा नक्कीच माहिती असेल. तिरंगा चौकात आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते. आणि इथे ना मस्त समोसा मिळतो, मस्तपेक्षा खूप तिखट मिळतो, पण खूप लोकांना तो खूप आवडतो. समोसा तिखट नसतो, तर्री तिखट असते. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, विकेंडला इथे पूर्ण रोड भरलेला असतो. आणि आम्ही तरी थोडं लेट झालो होतो, अजून थोडं लवकर आलो होतो, यापेक्षा जास्ती गर्दी असते. सो सगळ्यांनी तर्री समोसा घेतला. मी मात्र माझा सिंगल असा नॉर्मल समोसा घेतला होता, कारण तेवढं तिखट गरम माझ्याकडनं खाल्लं जात नाही. पण नंतर मग वहिनीच्या आग्रहाखातीर मग आम्ही दोघींनी मिळून परत एक घेतला. त्यामध्ये मात्र तर्री होती. सो ते मी खाल्लं आणि मग मला इतकं गरम वाटलं, ते गरम प्लस तिखट. सो त्याच्यानंतर मला असं होतं की मला काहीतरी थंड खायचं प्यायचं आहे. यांनी सगळ्यांनी चहा पिला, पण माझ्या लहान भावाने आणि आम्ही दोघांनी कोल्ड कॉफी पिली. आता तुम्ही तेच म्हणाल की समोसानंतर कोण असं कॉम्बिनेशन घेतं ना कोल्ड कॉफीचं, पण इतकी गरमी झाली होती प्लस ते तिखट, त्याच्यामुळे म्हटलं चला असं काहीतरी थंड पिऊ म्हणजे बरं वाटेल. त्यानंतर माझा एक शूट होता आणि मी ही क्लिप मुद्दाम ॲड केली कारण अनाया इतकी छान ॲक्टिंग करते ना. तिला जसं सांगितलं तसं 1 टेकमध्ये असते. आपल्याला तरी 1-2 टेक लागतो, पण ती इतकी प्रॉपर करते सगळ्या गोष्टी. आणि आता मी तयार झालेली दिसते थोडी, ते पण माझे केस अजिबात चांगले दिसत नाही आज.
कारण मागच्या 2-3 दिवसापासून मी चक्क ते बांधून ठेवले आणि आज काही वॉश केलं नाही, त्याच्यामुळे कितीही ते व्यवस्थित केलं तरी व्यवस्थित होत नव्हते. सो एक शूट होता तो आवरला आणि आज माझी कॅमेरामॅन माझी वहिनी होती. सो बऱ्यापैकी तिने एकदम व्यवस्थित घेतला, म्हणजे फार अशी रिटेक घ्यायची गरज पडली नाही, एकदम तिने परफेक्ट घेतला आहे. आता व्हिडिओ एडिट केल्यावर कसा दिसतो आणि ब्रँडला कसा वाटतो हे त्याच्यानंतर समजेल, पण सध्या तरी तिने छान शूट घेतला आहे. आणि आम्ही समोसा बिमोसा खाऊन आलो. संजयचा समोसा तुम्हाला माहिती असेल तर गर्दी पण तुम्ही बघितली. आणि आज चला म्हटलं वीकेंड आता जाऊन येऊ थोडंसं बाहेर. सो आम्ही समोसा खायला सगळे गेलो होतो. यांनी तर्री समोसा खाल्ला, पण माझ्याकडनं तो तर्रीवाला खाणं होत नाही, कारण मी खूप असं फार तिखट नाही खाऊ शकत आणि तो एक्स्ट्रीम तिखट असतो. आता जे नागपूरचे त्यांना माहिती असेल तर्री काय असते. सो मी नॉर्मल समोसा खाल्ला, माझ्या बहिणीबरोबर 1-2 घास तर्रीवाले पण खाल्ले आणि मग घरी आलो. अनायाचं खाणं पिणं, आंघोळ आवरणं हे सगळं झालं आणि आता निवांत बसायचं, छान मूवी वगैरे लावायचा असं प्लॅन आहे. सो बघू आता चाललं आहे आमचं. सगळेजण आपले आपले आवरले, कारण वीकेंड त्याच्यामुळे एकदम निवांत सगळ्यांचं चाललं आहे. आता एक मूवी वगैरे लावतो आणि सगळे बसतो आणि मी मस्त असे पॉपकॉर्न बनवणार आहे. इथे आलं तेव्हापासून तुम्हाला सांगते, परीच्या मम्माने नानूला पॉपकॉर्न खायची सवय लावली आणि मी घरी तिला फार असे नाही बनवून द्यायची, पण त्यांच्या घरी गेले की तिला पॉपकॉर्न लगेच बनवून देतात आणि तेव्हापासून ती चाललं आहे पॉपकॉर्न पाहिजे. आणि मग मला ॲमेझॉनवर पॉपकॉर्नची मशीन दिसली अगारोची, तर ती मी मागवली आहे. सो म्हटलं चला आज मूवी प्लस पॉपकॉर्नचा आपण प्लॅन करूया. सो आता आहे आमचं, तर तुम्हाला मी पुढे शेअर करते. तर हा आहे अगारोचा डिलाईट इलेक्ट्रिक पॉपकॉर्न मेकर. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर हा अगदी परफेक्ट आहे, कारण यामध्ये 2 मिनिटात पॉपकॉर्न तयार होतात, प्लस ते ऑइल फ्री सुद्धा असतात. इथे स्विच ऑफ स्विच ऑन बटन आहे आणि प्लग साठी वायर पण भरपूर मोठा दिलेला आहे आणि हा साईजला सुद्धा अगदी कॉम्पॅक्ट आहे, त्याच्यामुळे किचन मध्ये भरपूर अशी जागा लागत नाही. बॉक्स मध्ये आपल्याला आउटलेट शूट मिळतं, त्यानंतर पॉपकॉर्नची मशीन असते, एक युजर मॅन्युअल असतं आणि सोबतच मेजरिंग कप सुद्धा असतो. सगळ्यात आधी मेजरिंग कपने 1 कप कॉर्न घ्यायचे. एका वेळी आपल्याला 1 कप इतकेच कॉर्न ऍड करायचे आहेत. आता मी वरनं ना त्या मेजरिंग कप मध्ये थोडंसं बटर ठेवलेलं आहे, कारण मशीन छान हीटअप होते आणि त्याने ते बटर सुद्धा मेल्ट होऊन जाईल. हे अगदी ऑप्शनल आहे, वरती टॉपिंग म्हणून आपण या बटरचा यूज करू शकतो आणि आपण मेजरिंग कप मध्ये 60 ग्रॅम्स इतकं बटर ऍड करू शकतो. या पॉपकॉर्न मशीनचे फीचर्स म्हणजे 1200 वॅट हॉट एअर टेक्नॉलॉजी. यामध्ये तेल लागत नाही, गरम हवेच्या मदतीने पॉपकॉर्न तयार होतात. आता बघा, कॉर्न टाकल्यानंतर स्विच ऑन केलं आणि अगदी 2 मिनिटात पॉपकॉर्न तयार व्हायला लागले. आणि हो, मशीन मध्ये कुठलंही ऑइल, बटर, सीझनिंग काहीही ऍड करायचं नाहीये आणि याचं पॉपिंग रेट 90% आहे, त्यामुळे वेस्टेजही होत नाही. आणि बघा, अगदी 2 मिनिटात आपले सगळे पॉपकॉर्न्स तयार झाले. जे बटर मी वर ठेवलं होतं ते मेल्ट झालं, वरनं छान टॉपिंग म्हणून यूज केलं आणि आपले पॉपकॉर्न एकदम तयार झाले. आता आपण छान अशी मूवी एन्जॉय करूया. पण त्याआधी मशीनला क्लीन करणं खूप जास्ती सोपं आहे. एखादा कुठलाही कापड घ्यायचा, आतमधली मशीन छान अशी क्लीन करून घ्यायची. मेन युनिटला सोडून सगळे पार्ट्स आपण पाण्याने छान वॉश करून घेऊ शकतो. मी प्रोडक्टची लिंक टॅग केलेली आहे, नक्की चेकआउट करा आणि तुमच्या बाळासाठी सुद्धा नक्की परचेस करून बघा. एवढे दिवस मी नागपूरला होते आणि त्यात पहिल्यांदा मला ही भाजी कर असं म्हटलं आणि मी केली, तर ती पण मी अजिबात चांगली केली नव्हती, कारण मी पण ही भाजी पहिल्यांदाच करत होती सोयाबीनच्या वड्यांची. ती कुणालाच आवडली नाही, तर आईला परत फोडणी घालावी लागली मसाला वगैरे बनवून आणि तेव्हाच कुठे सगळ्यांनी ती खाल्ली. सो हॅलो, आणि आता किती 7:45 होत आहेत. आम्ही दोघींनी मिळून आज पटापट स्वयंपाक केला, कारण आम्हाला जायचं होतं आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे मंदिरात जाण्यासाठी. सो गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे आहे, कारण एक खूप मोठं कारण आहे आज. सो ही माझी वहिनी आणि तुम्हा सगळ्यांना खूप आवडते ती, कारण तुमच्या एकदम कॉन्स्टंट कॉमेंट्स होत्या. थँक्यू त्यासाठी. हां, तर खूप कॉन्स्टंट कॉमेंट्स होत्या की वहिनीला सांग, ती आम्हाला खूप आवडते, ती खूप छान आहे, असं पिसं, कारण हार्डली कधीतरी ती दाखवलं जाते. म्हणजे पुण्याला यायची तेव्हा दाखवलं जायची किंवा आता इथे, पण तरी पण नेहमी तुमच्या छान छान कॉमेंट्स असतात, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि आत्ता आम्ही एक नवीन गोष्ट सुरू करतोय, ते म्हणजे वहिनीचं चॅनल. सो आय होप तुम्हा सगळ्यांना ते बघायला आवडेल. आणि मी हिला म्हटलं तर मी आता इथे आहे, तर आता सुरू कर, म्हणजे छोटं काही बेसिक मला तिला काही गाईड करायचं असलं तर ते पण मी करू शकते. बाकी तिला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी येतात, एडिटिंग वगैरे 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 सगळं येतात. सो म्हटलं का नाही सुरू करायचं, कारण तुमच्या बऱ्यापैकी छान छान कॉमेंट्स होते तिच्यासाठी आणि तिला पण आवड आहे या सगळ्या गोष्टींची, ती पण छान बोलते. सो म्हटलं चला एक नवीन सुरुवात करूया आपण. आणि त्यातल्या त्यात
ह्या पण खूप कमेंट्स होत्या की ती जॉब काय करते का दादा काय जॉब करू. दोघंही इंजिनियर आहेत आणि ती मुंबईला होती जॉबला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती माझ्याकडे पुण्याला बरेचदा यायची तेव्हा. तर मुंबईला होती पण ते डिस्टन्समुळे ते पॉसिबल होत नव्हतं. तर फॉर सम रिझन तिला जॉब सोडावी लागली. सो म्हटलं चला का म्हणजे ही पण एक यूट्यूबमध्ये छान आपलं करिअर होऊ शकतं. आणि बऱ्याच दिवसांचा हा विचार चालला होता. फायनली शी डिसायडेड टू ओपन न्यू यूट्यूब चॅनल. सो आय होप तुम्हाला नागपूरचे ब्लॉग्स बघायला पण आवडतील आणि ते तुम्हाला आता वहिनी चॅनलमधनं बघायला मिळतील यापुढे. सो आजपासूनच चॅनल ओपन करणार आहे आणि म्हणूनच आम्ही टेकडी गणपतीला चाललो आहे जे नागपुरात बऱ्यापैकी फेमस आहे. सो तिथनं दर्शन करून येतो आणि तिथनंच एक नवीन सुरुवात पण करतो. सो तिच्या चॅनलचं जे काही लिंक आहे नाव आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. खाली पण इथे मी लिहून देते. अजून आमचं नाव ठरलं नाही. आज रात्रीच आम्ही ते ठरवतो आहे कारण. सो ते तुम्हाला पण काही चांगलं सजेस्ट करता येत असेल तर प्लीज करा. पण तोपर्यंत चॅनल ओपन झालेलं राहील. सो एनिवे आम्ही ते ठरवतो आणि जे काय असेल ते तुमच्याशी मी शेअर करते. सो असंच प्रेम तुमचं नेहमी माझ्यावर जसं आहे तसंच तिच्या चॅनलला पण द्या आणि सपोर्ट करा. हेच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू शकते. सो चला मग आता आपण जाऊया गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि एक छान अशी नवीन सुरुवात करूया. इकडे ये. हाय करते तू कर मध्ये शो काय झालं ग. तू सांगते का मामीचं पण चॅनल असणार आहे आता. मग माझी मामी पण ब्लॉग करणार आहे. हा तुम्ही बघा नक्की. हा आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. चला बाय. आता तू कुठे चालली. गणपती बाप्पाकडे दर्शन घ्यायला. व्हेरी गुड. परत एकदा व्हेरी गुड. चलो येते येते. काय करा ना त्याच्यात. गणपती बाप्पा सगळ्यांना प्रसाद देऊन दे नानो. पडेल ग. दे. हा पेला दे पेला. पेढा 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 याला म्हणतात पेढा. सगळ्यांना दे. आईला दे. आप्पाला दे. दे मला. आप्पाला दे. कोणता हा वाला दे. हा गट्टू मामाला. पूजा काय म्हणते वैष्णवी मामीला. हा प्रसाद. केक कोणाचा हॅपी बर्थडे आहे ग. काय करायचं आता. तू केकचीच वाट बघत आहे का नानू. तुला कट करायचं आहे की आईला करू देशील. नाही नानू थांब. आईचा बर्थडे आहे ना. मामा
कशाला 2 मिनिटं थांब. त्याला फोन असते करत ना. नानू ते आई करणार आहे, आई करेन. हॅपी बर्थडे आईचा आहे ना. नानू आताच नाही, पहिले आईची पूजा करणार आहे, मग कट करायचं आहे, ठीक आहे. कर. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. घे मग, मी तुला चालते मग. अरे कसं ग? ते पूर्ण हे होत पर्यंत. अरे यार पुन्हा लागला ना नानू, ते पुन्हा चालू झाली. अगं पुन्हा चालू झाली ते. होते चालू होते पण तुला नाही का, आईला चरायचं आहे. दे. तसं नाही, हातात घ्यावं लागते मग द्यावं लागतं. तुझ्या नाम घेऊ का? नाही नाही, पहिले चाकू नका तुम्ही. असं कसं कापते नानू? तू खा, तू खा, खा. तुझ्यासाठी आहे मग. नानू तुला चालू का? नानू दोन कसं करायचे? कसं कसं करायचे? थांबा अगं कालम ना. कशी करते? रेडी स्टेडी गो. मध्ये मध्ये तू मध्ये. मध्ये इथे इथे नानू. इथे, इथे. सो येस, मी कालचा ब्लॉग एंड केला नाही आणि आज आईचा बड्डे होता. सो आईला तुम्ही सगळे छान छान विशेष द्या. तिचा सकाळपासून बड्डे सेलिब्रेट करायचा आम्ही असं प्लॅन केला, पण आम्ही खूप असं काय करत नाही. घरातच असं सिम्पल बड्डे प्लॅन करतो, सगळ्यांचा असं छोटासा सेलिब्रेट करतो. पण सगळे एवढे हौशी आहेत की छान तयार होतात. आणि मी अशी होती की ठीक आहे यार, आपण नॉर्मल काहीतरी घालूया. मला खूप कंटाळा आला की घरातल्या घरातच करायचं आणि का रेडी व्हायचं. पण माझी वहिनी खूप हौशी आहे आणि असायला पण पाहिजे मला वाटते, कारण एक जण हौशी असेल तर सगळ्यांना ती बरोबर रेडी करते आणि छोट्यातली छोटी गोष्ट खूप छान सेलिब्रेट करता येते. पण घरातल्या घरात पण त्यांनी खूप छान एन्जॉय केलं, म्हणजे मी पण केलं ऑफकोर्स. मस्त बर्थडे सेलिब्रेट केला छोटासा. आता जेवण आहे तर जेवणामध्ये स्पेशल आलू भजे बनवले आहे. तुम्हाला मी सांगते, मला ऑलरेडी भरपूर कमेंट्स पण आल्या. इथे भजे, आलू भजे, गोड
सारखं असतं घरात. आता केक पण आला, मला झालं मला नाही खायचं आहे. भाऊ दाबेली वडापाव पार्सल घेऊन आला, स्वयंपाक घरात बनलाय, घरात आलू भजे हे ते बनलंय. आणि तुम्हाला एक सांगते, नागपूरला आल्यावर मी सुटावते, कारण भरपूर गोष्टी पुण्यात तशा मिळत नाही. लग्नाच्या दिवशी म्हणजे लग्नाच्या 2-3 दिवसाआधी जेव्हा लाडू बनले तेव्हापासून मी लाडूवर एवढा दम मारलाय, खूप लाडू खाल्ले आणि बाकी पण खूप गोड गोष्टी खाण्यात आल्या. प्लस नो एक्सरसाइज, इथे मला अजिबात काम नसतं, मी सारखी बसलेली असते आणि माझं एडिटिंग करते. सो मला बऱ्यापैकी वेट पुट ऑन झालं आहे असं वाटतं. म्हणजे झालं 2 kgs मी मोजलं, 2 kg वेट पुट ऑन झालं, पण मला खूप वाटल्यासारखं वाटतं आहे आणि आय एम सिरियस नाव. मी यांना सांगितलं माझ्यासमोर कुठलीही गोड वस्तू आणू नका उद्यापासनं, आणि तळलेलं वगैरे मी काय खाणार नाही आहे, आणि थोडीशी एक्सरसाइज पण सुरू करते घरातल्या घरात, ॲटलिस्ट इथे आहे तोपर्यंत. सो लेट्स सी की मी कितपत पॉसिबल होते मला करायला आणि मी कधी ते मनावर घेऊन करते. पण येस, मला ऑलरेडी कॉमेंट्स आल्या की तुला आता गरज आहे वेट लॉस करायची. इवन आय नो की वेट पुट ऑन झालेलं आहे, आता ते थोडं आपल्याला डाएट किंवा एक्सरसाइज काहीतरी करून. तसंही पुण्याला गेल्यावर थोडंसं आम्ही आता रुटीन लावणार आहे, काय काय नवीन गोष्टी प्लॅन केल्या आहेत, खूप गोष्टी आहेत डोक्यात की हे थोडं चेंज करायचं आहे रुटीनमध्ये. त्या सगळ्या आता मी करणार आहे हळूहळू. तर जे काय असेल ते तुमच्याशी शेअर करेलच. पण आजचा ब्लॉग इथे एंड करते. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही लग्नाच्या ब्लॉग्सला भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि बाकी आपल्या सगळ्या ब्लॉग्सला पण तसंच प्रेम द्या. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या असं एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.